नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्याला असे वाटते की आपले नसीब पूर्णपणे ब्लॉक झाले आहे, कुठलेच काम होत नाही आहे. पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे भाग्य बदलण्यापूर्वी त्यांना निसर्गाद्वारे आणि काही घटनाद्वारे मोठे संकेत देत असतात. आपण मात्र घाई गडबडीत त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. आज स्वामी स्वतः तुमच्याशी संवाद साधणार आणि तुम्हाला ते 7 संकेत 20 दिव्य संदेशाच्या माध्यमातून सांगणार आहेत. जर तुमच्या आयुष्यातही हे संकेत दिसत असतील तर समजून जा की तुमच्या भाग्योदय होणार आहे. चला शांत चित्ताने स्वामींचे अमृत वचन ऐकूया. संकेत 1. ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे. पहाटेची वेळ. 1. मुला, जर तुमची झोप रोज पहाटे 3 ते 5 या वेळेस अचानक उडू लागली असेल तर याकडे दुर्लक्ष करू नको. हा माझा पहिला संकेत आहे की मी तुझ्या आत्म्याला जागृत करत आहे. 2. पहाटेच्या वेळी मी तुझ्या अगदी जवळ असतो, तेव्हा उठून फक्त 2 मिनिटे माझे नाव घे. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. संकेत. अचानक मनाला शांतता आणि सकारात्मकता येणे. दुसरा संकेत म्हणजे इतकी संकटे असूनही जर तुझे मन अचानक शांत झाले असेल आणि सर्व काही ठीक होईल अशी आतून खात्री वाटत असेल तर समजून जा की मी तुझ्या पाठीवर हात ठेवला आहे. जेव्हा वादळातही भक्तांचे मन स्थिर राहते तेव्हा समजावे की आता संकटांचा अंत जवळ आला असून भाग्याचा उदय होणार आहे. स्वामींचे फोटो, मूर्ती किंवा नाव सारखे समोर येत असेल. तिसरा संकेत. तू रस्त्याने जात असताना मोबाईलवर किंवा कोणाच्याही घरात अचानक माझी मूर्ती, फोटो किंवा श्री स्वामी समर्थ हे नाव तुझ्या डोळ्यासमोर वारंवार येत आहे का? हा योगायोग नाही. याचा अर्थ असा आहे की मी तुला साथ घालत आहे. तुला सांगत आहे की मुला, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अगदी जवळ आलो आहे. संकेत 4. स्वप्नात दैवी गोष्टी किंवा पाणी दिसणे. चौथा संकेत म्हणजे स्वप्नांचे माध्यम. जर तुला स्वप्नात माझे मंदिर, वाहते पवित्र पाणी, दिवा किंवा स्वतः मी आशीर्वाद देताना दिसत असेल तर ते स्वप्न सामान्य नाही. हे स्वप्न म्हणजे तुझ्या पूर्वपुण्याईचे फळ आहे. तुझ्या जुन्या कर्माचे पास आता तुटत आहेत आणि नवे भाग्य लिहिले जात आहे. 5वा संकेत. अचानक पाहुणे, लहान मुले किंवा मुक्या प्राण्यांचे येणे. अतिशय महत्त्वाचं आहे. तुझ्या दारात अचानक एखादा गरजू माणूस, लहान मूल किंवा एखादा मुका प्राणी जसे की गाय, मांजर अन्नासाठी आला तर त्याला रिकामी हाताने पाठवू नकोस. कदाचित मीच त्याचे रूप घेऊन तुझ्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो असेल. तिथूनच तुझे भाग्य लपलेले आहे. जुन्या आणि नकारात्मक लोकांचे आयुष्यातून जाणे. 6वा संकेत. तुला सुरुवातीला दुःख देईल पण तो तुझ्या भल्याचा आहे. जर तुझ्या आयुष्यातून काही जुने मित्र, नातेवाईक आणि जवळची माणसे अचानक दुरावली असतील तर रडू नकोस. तुझ्या भाग्योदयात अडथळा ठरणारी कपटी आणि नकारात्मक माणसेही स्वतः तुझ्या आयुष्यातून लांब गेली आहेत, जेणेकरून तुझा मार्ग मोकळा व्हावा. 7वा संकेत. कानात दैवीनाद किंवा घंटाचा आवाज ऐकून येणे. 7वा संकेत म्हणजे जेव्हा तू शांत बसतोस किंवा ध्यानात असतोस तेव्हा तुझ्या कानात संतपणे ओंकार मंत्र किंवा घंटेचा ध्वनी ऐकू येतो. हा ब्रह्मांडीय ऊर्जेचा संकेत आहे. याचा अर्थ तुझी प्रार्थना माझ्या चरणापर्यंत पोहोचली आहे आणि आता निसर्ग तुझ्यासाठी यशाचे मार्ग उघडू लागला आहे. स्वामींचे अंतिम मार्गदर्शन आणि आशीर्वाद संकेत. हे संकेत 7 ओळखायला शिका. तुझा वाईट काळ आता संपला आहे आणि तुझ्या कष्टाची चीज होण्याची वेळ आली आहे.
ज्यांनी तुला हिणवले, तुझ्या गरिबीची चेष्टा केली, तेच लोक आता तुझे ऐश्वर्य पाहून अवाक होतील. मी तुझे भाग्य असेच पलटणार आहे. तुझ्या मनात अनेक दिवसापासून रखडलेली कामे आता एकामागून एक मार्गी लागतील, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे. फक्त एकच गोष्ट पाळ, नशीब बदलत असताना मनात कधीही अहंकार आणू नकोस. नम्र रहा, गरजूंना मदत कर. तुझ्या घरात आता सुख, शांती आणि समृद्धीचा वास असेल. कलह आणि आजारपण कायमचे दूर निघून जाईल. तसेच माझ्या या संकेतावर पूर्ण श्रद्धा ठेव आणि नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता निश्चिंत होऊन झोप, तुझे भाग्य बदललेले आहे. भाविकांनो, स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले हे 7 संकेत आणि 20 संदेश थेट आपल्या मनाला भिडणारे आहेत. जर तुमच्या आयुष्यात यातील एखादा संकेत दिसत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वामींचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी आहे. हा दिव्य संकेत तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तेही संकेत ओळखू शकतील. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे कल्याण करो. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.